हाय हॅलो नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलेलो आहे आमच्या गावी. तर गावी बसमधून उतरल्यानंतर आम्ही चाललेलो आहे घरी जाण्यासाठी. हा बघा, हा शॉर्टकट आहे, शेतातून जावं लागतं. लाँग कटसुद्धा आहे, चांगला रस्ता, पण तो खूप लांब आहे. त्याच्यामुळं आम्ही असं शेताच्या मधून असं चालत जातो. हे सुद्धा बरंच लांब आहे. तर बघा शेतात कसे धान्याचं काय म्हणजे इथं हरभरा लागलेला आहे, इथं सुद्धा काहीतरी लावलेलं आहे. तर असं सगळीकडे शेतामध्ये कामंसुद्धा चालू आहेत. बरीच माणसंसुद्धा शेतामध्ये काम करतात. हे बघा, आता दुपारचा टाईम आहे तेव्हा आम्ही घरी चाललो आहे. हे बघा, अशीच शेतातून माणसं आहेत ना, अशीच चालत जातात, कारण तो शॉर्टकट आहे त्यामुळं. आणि आम्हीसुद्धा यातूनच आता छोटे छोटे असे रस्ते आहेत बघा. गुरंसुद्धा दिसत होते पाठीमागं. इथलं काढलेलं आहे, इथं बहुतेक ज्वारी होती, ते काढलेली आहे इथली. तर असं बघा, हे शेत लागतं आम्हाला जाताना घरी. त्यानंतर इथं झुलता पूलसुद्धा एक लागतो. तुम्ही ऐकलं असेल कधी झुलता पूल म्हणून. तर हा असा झुलता पूल आहे. जसं आपण झुलतो ना, तसाच हा पूलसुद्धा आहे ना, असा झुलत राहतो. भीती वाटते त्याच्यावरून चालत जाताना. असा हा पूल आहे बघा. पाण्याच्या मधोमध असा छोटासा असा पूल आहे, आणि तो चालायला लागला ना की असा झुलत असतो, झोक्यासारखा झुलत असतो. हा व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मी फक्त आठवणी ठेवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये एवढं काही असं खास नाही आहे. मला काही शूट पण जास्त करता आलं नाही. फक्त आठवणींसाठी मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि लगेचच आम्ही आमच्या आजी सासूच्या गावी जायला निघालेलो त्यांना भेटण्यासाठी. त्यांचं वय झालेलं आहे खूप, तर आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी निघालेलो. तर जाताना बघा मध्येच हे मंदिर लागलेलं आहे आम्हाला. खूप छान दिसत होतं हे मंदिर. एकदम काळ्या दगडांमध्ये असं हे केलेलं आहे, दगडामध्येच हे पूर्ण. साईडला असे फुलं वगैरे लावलेले आहेत. गणपतीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर होतं हे. एकदम मधोमधच असं बाजारपेठेमध्ये हे मंदिर होतं. आम्ही तिथं दर्शन घेऊन पुढे चाललो गेलो. त्यांच्या गावी बघा पोचलो आम्ही. मोबाईल घेतला तुला बारका घेतलाय पण नोकियाचा माझे कार्ड गेलं ना तिथं मला कार्डच नाही. आज बिघडत नाही ना ग लवकर. त्या जाणायचं होतं ती सांगते नाही का 1 वाजला 2 वाजले. तुला कुठं कामाला जायचं 1 वाजली 2 वाजली कळलं. आम्ही म्हणले काल जत्रेला आली तर बंडाकडून घेणार आहे. म्हणजे बंडाची काही तारं पडेल म्हणलं असं तर मी घेणार. त्यांच्या घरी बघा एक मांजर आहे. खूप प्रेमळ अशी मांसळलेली मांजर आहे. एकदम माणूस बसला नाही ते त्याच्या जवळ येऊन बसायची. ते बघा कशी अंगाला खेटून चाललेली. खूप मांसळलेली मांजर आहे ती. प्रेग्नंटसुद्धा आहे ती. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर आहे ना बघा कशा जुन्या आठवणी काढत गप्पा मारतात हे लोक. चांगलं सांगतो दादा पाडकेला काटाळा नाही येणार कोणाला. दादा पाडकेची गाणी कशी पटापट असते तसं चुकून पडणार. आपली लोक काशी करायला गेली. मी काय वाईट बोलत नाही, तिकडच राहा ना. तुझ्या खरं काशी करा म्हणायचं त्याला, पण येतात परत असलं खायला. बऱ्याच गप्पा मारल्यानंतर आता आम्ही पुन्हा आमच्या गावी जायला निघालो. शेजारीच आहेत तशी ही गावं. आणि हे बघा, हे बस स्टॉप आहे. इथं मी खूप लहान असताना आम्ही शाळेत वगैरे, मी इथूनच माझं सगळं शिक्षण वगैरे झालेलं आहे. खूप चेंज झाला आहे. मी सुद्धा खूप वर्षांनंतर याच ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर आम्ही गावी पोचलो आणि आमची बघा ही म्हस आहे. ह्या म्हशीला हे छोटंसं बाळसुद्धा झालेलं आहे. त्याचं नाव आहे ना यांनी चिंपी ठेवलेलं आहे. आणि ही जी तिची आई आहे ना म्हस, तिचं नाव नखरे आहे, नखरे. बघा कशी बघती आहे. हे वरती त्यांना चारण्यासाठी चारा रचून ठेवलेला आहे.
त्यानंतर ह्या साईडला इथं त्यांना पाणी वगैरे पाण्याची सोय आहे. आणि हे बघा कसं बघतंय माझ्याकडे, एकटक माझ्याकडे बघत होतं. त्याला कळत नाही आपण कुठं आलो आहे, काय करतो आहे. एकटक असं बघत राहतो आणि इतकं क्यूट दिसतं ना ते. खूप जण त्याचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी येतात असं म्हणतात. मधसुद्धा धावून येते खरं तर, ते तिला बांधून ठेवलेली आहे पण सारखी ओरडत असते. बघा कशी बघते माझ्याकडं, रागाने बघते. त्यानंतर मी आता तुम्हाला आमचं गावचं घर दाखवते. ते जे मस ठेवलेली ते सुद्धा आमचं जुनंच घर आहे. त्यानंतर हे नवीन आहे. नवीन म्हणजे यालासुद्धा बांधून बरेच वर्ष झालेली आहेत आता. पण आमच्यासाठी तर नवीनच आहे, कारण आम्ही इथं राहत नाही. कधीतरीच येतो, फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा. तर असं हे बांधलेलं आहे. आणखी एक घर आहे ते जुन्या पद्धतीचं आहे, पण तिथं सध्या लॉक लावलेलं असतं, तिथं कोण नाही त्याच्यामुळं. इथं बघा हे आमचे फोटो वगैरे लावलेले आहेत. भरपूर मोठं घर आहे तसं आहे, नवीन पद्धतीत बांधलेलं आहे. त्यानंतर हे असं किचन आहे. किचनमध्ये खूप जास्त सामान ठेवलेलं नाही, कारण आम्ही जास्त राहतच नाही इथं. आल्यानंतर खूप जास्त साफसफाई वगैरे करावी लागते. त्यामुळे आम्ही थोडेच भांडे वगैरे जेवढे आपल्याला गरजेचे आहेत ना तेवढेच सगळे ठेवलेली आहेत. गॅसवर चहा ठेवलेला आहे, सकाळची वेळ आहे. त्यानंतर इथं बेडरूम आहे आणि अशाच टाईपमध्ये याच्यावरसुद्धा सेम असंच आहे. अशाच रूम आहेत, असंच किचन वगैरे सगळं असंच आहे, पण ते यूज नाही करत आहे अजून. तर हे बघा सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, कारण आम्ही गाव आत्ताच आलेलो आहे. त्यानंतर इथे बघा अशी टाकी बांधलेली आहे साईडला. गावाकडं सगळ्यांच्याच घरी मोस्टली असंच असतं. ही टाकी बांधलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे. जेव्हा पाणी येतं ना त्यावेळेला ही टाकी पूर्ण भरून ठेवली जाते आणि नंतर यातलंच पाणी बाथरूम वगैरे सगळ्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी वापरलं जातं. तर बघा हे असं आहे आमचं गाव आहे. साईडला अशी रस्ते, अशी शेती वगैरे सगळं आहे. गावाला आल्यावर खूप छान वाटतं. हे झाड तुम्ही ओळखत असाल की नाही मला नावसुद्धा लक्षात नाही राहिलं, पण लहानपणी आम्ही खूप ह्याच्याबरोबर खेळायचो. हे असं आम्ही असं बोलायचो की हा राजवाडा आहे राजाचा. त्यानंतर हे 5 जे आहेत ते त्याचे शिपाई आहेत आणि ते खोलल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये असे दोन असे काड्या असतात, तर आम्ही त्याला राजा राणी असे म्हणायचो. तर आहे ते व्यवस्थित कॅप्चर नाही झालेलं आहे खरं तर आतून. तुम्ही पण कुणी जर लहानपणी असं केलं असेल तर नक्की सांगा. हे बघा असं गाव आहे, कुठं झाडं आहेत कुठं नाही आहेत. हे अशी सगळीकडं झाडं वगैरे आहेत. घरं आहेत शेतात बांधलेली बघा कशी. त्यानंतर बघा इथं शेतामध्ये रानात हापशीसुद्धा आहे. त्यानंतर इथं रचून ठेवलेलं आहे, भेळा रचून ठेवलेला आहे. हे बघा गावात कशी रानात अशी घरं बांधलेली आहेत. त्यानंतर आमच्या इथं एक असं मोठं शंकराचं मंदिर आहे, खूप छान आहे. मंदिर छोटं आहे पण आसपासचा परिसर खूप मोठा आहे. इथं बघा हा जो हॉलसारखा आहे ना, इथं लग्नसुद्धा लावले जातात. या साईडच्या नवरा नवरीला खोल्या दिल्या जातात. त्यानंतर हे बघा इथं असं पाणी, 5 नद्यांच्या संगमाचं पाणी येतं हे. इथं बघा किती स्वच्छ पाणी आहे. साईडला कासवं वगैरे पण बरेच आहेत त्याच्यामध्ये. ते बघा नंदीच्या तोंडातून पाणी पडतं आहे तिथं. वरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. साईडला सुद्धा देवाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हत्ती बघा, हत्ती पण ठेवलेला आहे तिथं. हे खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे खूपच प्राचीन मंदिर आहे. तर बघा 3 कासवं बसलेली आहेत. त्यानंतर इथंसुद्धा एक कासव आहे. हे बघा इथंसुद्धा एक कासव आहे. एक बघा कसं पळतं आहे, तुरू गेलं पुढं ते पळत पळत. त्यानंतर इथं पण एक आहे, पण हे असं मान टाकून का बसले माहीत नाही. जिवंत तर होतं ते, पण असं का बसले काय माहीत. त्यानंतर बघा इथं तुकाराम महाराज वगैरे सगळ्यांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत आणि वरती इथं जाळी टाकलेली आहे की घाण पडू नये ना त्या पाण्यात, म्हणून. बरेच घाण पडण्यापासून वाचते तिथं. असं हे मंदिर आहे, पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे खरं तर. आणि एकदम खूप प्राचीन मंदिर आहे. भरपूर मोठा असा परिसर आहे. साईडला छोटे छोटे मंदिरं वगैरे आहेत तिथं. हे बघा असं पायऱ्या वगैरे. इथून आत गेल्यावर सगळ्यात आधी तर नंदीचं दर्शन होतं. नंदी महाराजांचं दर्शन करून आत गेल्यावर बघा मंदिर कसं दिसतंय. हे बघा हे खांब बघा कसे एकदम असे तळघर असल्यासारखं आहे आतमध्ये. आणि हे खांबसुद्धा पूर्ण एकेरी दगडामध्ये केलेले आहेत. पूर्ण दगडाचं आहे, कुठं सिमेंटचा वगैरे वापर नाही आहे.
सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि त्यानंतर आतमध्ये इथं शंकराची मोठी अशी पिंड आहे. फार छान आहे. आतमध्ये असं खोल तळघरात गेल्यासारखं वाटतं इथं आल्यावर. एकदम थंड वातावरण आहे इथं. त्यानंतर बाहेर आल्यावर बघा हे 3 आणखीन छोटे छोटे मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा देवच आहेत. त्यानंतर इथं बघा समोर एक मोठी विहीर आहे. इथं सुद्धा ते 5 नद्यांचं जे पाणी आहे ना तेच आहे, पण ही झाकून ठेवलेली आहे विहीर, तिचा कोण वापर नाही करू शकत. आणि त्यानंतर इथं बघा साईडला इथं सुद्धा नंदीच्या तोंडातून पाणी पडते. हे सुद्धा 5 संगमांचंच पाणी आहे. इथं माणसं जे देवदर्शनाला वगैरे येतात ना तर ते आंघोळ करतात किंवा हातपाय वगैरे धुतात. तर असं आहे आमचं गाव. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.